लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपाच्या युतीबाबत अद्याप स्पष्टता नसताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या संकेतानुसार नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात घनश्याम शेलार यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। शेलार यांच्यासह जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांनीही पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या तयारीबाबत माहिती दिली आहे। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे। पक्षाने देखील तशाच प्रकारचे संकेत दिलेले, त्याच्यामुळे शिवसेना ही लोकसभेची निवडणूक लढवणार आहे आणि शिवसेना ही लोकसभेची जागा निश्चितपणाने जिंकणार आहे। त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गेली 30-32 वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना विशेष करून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांचा अभ्यास करून हा मतदारसंघ विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून उद्याच्या कालखंडामध्ये निश्चितपणाने काम केलं जाणार आहे। लोकसभेची निवडणूक निश्चितपणाने जिंकली जाईल अशा प्रकारचं या ठिकाणी मला खात्री आहे। काही लोक या ठिकाणी कुठलाही पक्ष नाही, कुठलंही चिन्ह नाही, आम्ही लोकसभा लढवणार आहेत अशा प्रकारचं सांगतायत, परंतु या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ कुठल्याही आमिषाला बळी न पडता, घराणेशाहीचा विचार न करता त्या ठिकाणी सामान्य माणसाला निश्चितपणाने उद्याच्या काळात निवडून दिला अशा प्रकारची मला खात्री आहे। कारण कुठलाही लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा असेल तर तो निवडून देण्याचा अधिकार जनतेचा आहे आणि या मतदारसंघातली जनता स्वाभिमानी आहे आणि म्हणून ही जनता त्याचा विचार निश्चितपणाने करेल। कारण घराण्यानं निर्णय घेऊन त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी होता येत नाही। निर्णय करायचा असेल तर तो जनतेनं निर्णय करावा लागतो आणि म्हणून जनता भक्कमपणानं शिवसेनेच्या पाठीमागे उभी राहील आणि उद्या शिवसेनेचा खासदार नगर दक्षिण मतदारसंघातून झालेला आपल्याला पाहायला मिळेल। पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी स्वबळावरती निवडणूक करण्याचं घोषित केलेलं आहे, त्याच्यामुळं शिवसेना लोकसभेच्या तयारीला निश्चितपणानं लागलेले आणि त्या पद्धतीनं काम चालू आहे।